नमस्कार मित्रांनो, माझं नाव इंद्रजित पाटील ए.के. चॅम्प इंद्रा। मी आलो होतो आत्मबोधमध्ये 2 दिवस शनिवार रविवार। जसं की दर मागच्या आठवड्यामध्ये 2 दिवसांपूर्वी म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये मी माझी गाडीची जी सर्व्हिसिंग केली होती, त्यानंतर मला आत्मबोधने सांगितले की तुला तुझी सर्व्हिसिंग करायला पाहिजे की नाही, केली पाहिजेस। मग त्या सर्व्हिसिंगसाठी मी 2 दिवस इथे आलेलो। म्हणजे आतली सर्व्हिसिंग म्हणजे जे की आपण बाहेरचं काही खातो किंवा कसंही राहतो, कसंही वागतो, 4 वाजता रात्री झोपतो, सकाळी 12 आपली सकाळी 12 वाजता होते। मग जरा इथे येऊन 2 दिवस जरा शिस्तीमध्ये राहायचं शिकलो। आणि या लोकांनी बऱ्याच थेरपीज होत्या, त्या आम्हाला करायला लावल्या। आणि त्यामुळे शरीरामधले जे आपले टॉक्सिक किंवा डिटॉक्स पूर्ण केली बॉडी। आणि वेगवेगळे पदार्थ खायला दिले या लोकांनी, जे की कधी मी ऐकले नव्हते। किंवा अच्छा, ह्या भाजीपासून असं पण काहीतरी वेगळं बनू शकतं किंवा असं वेगळ्या प्रकारचा पण मोमो असू शकतो, हे आम्हाला इथे आल्यावरती कळलं। आणि हे सगळं खायला यांनी दिलं। खूप भारी वाटलं। 2 दिवस इतकं म्हणजे मस्त एक्सपिरियन्स कसं सांगू हे कळत नाही। लाईक तुम्ही या गोष्टीला असं म्हणू शकता की श्वास तर आम्ही नॉर्मली घेत होतो, सगळ्यांना माहिती होतं श्वास घ्यायचा, पण त्या ऑक्सिजनचा खरा अर्थ इथे आल्यावर 2 दिवसात कळला की ऑक्सिजनमुळे काय फायदे असतात आणि किती इम्पॉर्टंट असतो ऑक्सिजन। सो ह्या गोष्टी आम्हाला कळल्या। तुम्हाला सुट्टी भेटेल किंवा तुम्ही तुमच्या आईवडिलांना 3-4 दिवस जसे यांचे पॅकेजेस आहेत तसे तुम्ही बघून जे तुम्हाला आवडत आहेत, तुमच्या आईवडिलांची काळजीसाठी तुम्ही त्यांना इथे पाठवू शकता। आणि स्वतः तुम्हीसुद्धा इथे येऊ शकता, जसं तुम्हाला वेळ मिळेल। एक 2-4 दिवसांचं हॉलिडेजचं वेकेशन जसं म्हणू शकतो, पण हे स्वतःच्या शिस्तीसाठीचं आणि तुमच्या बॉडीसाठीचं हे वेकेशन असेल। मग तुम्ही नक्की या, मित्र आलो आहे, तुम्हीसुद्धा या आणि या अनुभवा तुम्ही आणि मग सांगा कसं वाटतंय। धन्यवाद। आणि महत्त्वाचं, आत्मबोधच्या पेजला फॉलो करा, लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करून टाका, कारण की इथे तुम्हाला सगळ्या महत्त्वाच्या तुमच्या आयुष्याला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या इथे तुम्हाला कळत राहतील। धन्यवाद।